त्यांचे भाग्य सुद्धा अचानक उजळते असंही म्हणतात. आता हे कडं धारण करण्याचे काही नियम आहेत. हे महत्त्वाचे नियम म्हणजे हे कडं खरेदी केल्यानंतर कोणत्याही मंगळवारी किंवा गुरुवारी सकाळी ते स्वच्छ धुवून देवघरात ठेवून त्याची पूजा करावी. पुरुषांनी हे कडे नेहमी उजव्या हातात आणि महिलांनी डाव्या किंवा उजव्या हातात धारण करावे असं सांगितलं जातं. याचबरोबर ज्या व्यक्ती ध्यान, जप, पूजा किंवा साधना करणाऱ्या असतील त्या व्यक्तींनी शरीरातील ऊर्जा संतुलित ठेवण्यासाठी सुद्धा पंचधातूचे कडे परिधान करावे असं मानले जातं. आधी सांगितल्याप्रमाणे पंचधातूचे कडे हे महिला आणि पुरुष दोघेही घालू शकतात. मात्र काही लोक ज्योतिष सल्ल्यानुसार उजव्या किंवा डाव्या हातात घालण्याचा नियम पाळतात. आता प्रामुख्याने पुरुषांनी उजव्या हातात पंचधातूचे कडे परिधान करावे तर महिलांनी प्रामुख्याने डाव्या हातात परिधान करावे असं म्हणतात. पंचधातूचे कडे घालण्यासाठी सोमवार, गुरुवार किंवा शनिवार हे दिवस अत्यंत शुभ मानले जातात. यासाठी सूर्योदयानंतर स्नान करून हे कडे धारण करण्याचा सल्ला दिला जातो. हे कडं धारण करण्यापूर्वी ओम नमः शिवाय या मंत्राचा किंवा आपल्या श्रद्धेनुसार मंत्रजप करण्याचाही सल्ला दिला जातो. मंत्रजप केल्यानंतर हे कडं धारण केलं जातं. पंचधातूचे कडे परिधान करताना ते खराब झालेले किंवा वापरलेले नसावे. श्रद्धा आणि सकारात्मक भावनेने धारण करावे असं सांगितलं जातं. पंचधातू हे पंचतत्वाचे प्रतीक मानले जाते, ज्यात पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश यांचा समावेश आहे. त्यामुळे शरीर आणि मनातील ऊर्जा संतुलित राहते असा विश्वास आहे. अनेक संत, महंत आणि साधक पंचधातूचे दागिने सुद्धा धारण करतात. लोक परंपरेत अशी समजूत आढळते की काही व्यक्तींमध्ये विशेष ऊर्जा असते. अशा व्यक्तींना पंचधातूचे कडे धारण करण्याचा सल्ला दिला जातो. पंचधातूमध्ये सोने, चांदी, तांबे, पितळ आणि लोखंड यांसारख्या धातूचा समावेश असू शकतो. लोकमान्यतेनुसार हे कडे नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण करतात आणि शरीरातील ऊर्जेचे संतुलन राखण्यासही मदत करतात. पौराणिक संदर्भात मात्र म्हणजे पुराणांमध्ये पंचधातूला पवित्र मानलं गेले. देवतांच्या अनेक मूर्ती पंचधातूपासून बनवल्या जातात, कारण या धातूंमध्ये शुभत्व, स्थैर्य आणि आध्यात्मिक ऊर्जा असल्याची श्रद्धा आहे. त्यामुळे पंचधातूचे दागिने किंवा कडे धारण करण्याची परंपरा निर्माण झाली. कोणताही धार्मिक उपाय करण्यापूर्वी जाणकारांचा, गुरूंचा किंवा तज्ञांचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असं सांगितलं जातं. अशाच धार्मिक परंपरा, त्यामागील सत्य आणि लोकमान्यता जाणून घेण्यासाठी आत्ताच लोकमत भक्तीला फॉलो करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.